नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक चालू घडामोडींवर काही महत्त्वाचे प्रश्न सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला जून 2024 या महिन्याचे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारत आणि नेपाळमधील आंतरराष्ट्रीय सीमा ही कोणती नदी तयार करते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 महाकाली नदी। तर मित्रांनो, भारत आणि नेपाळमधील आंतरराष्ट्रीय सीमा महाकाली नदी ही तयार करते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, वेगळी निळ्या रंगाची मुंगीची प्रजाती ही कोठे शोधली गेली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अरुणाचल प्रदेश। तर मित्रांनो, वेगळी निळ्या रंगाची मुंगीची प्रजाती ही अरुणाचल प्रदेश येथे शोधली गेली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, विशेष विवाह कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 1954। तर मित्रांनो, विशेष विवाह कायदा हा 1954 वर्षी लागू करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, गैरसंसर्गजन्य निपाह विषाणूसारखे कण कुठे विकसित झाले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 केरळा येथे। तर मित्रांनो, गैरसंसर्गजन्य निपाह विषाणूसारखे कण केरळा येथे विकसित झाले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अनामिका बी राजीव। तर मित्रांनो, भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ही अनामिका बी राजीव ही बनली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सिरिल रामाफोसा। तर मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा सिरिल रामाफोसा यांची निवड झाली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी हिरे तयार करण्यासाठी सुपरफास्ट पद्धत विकसित केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दक्षिण कोरिया। तर मित्रांनो, दक्षिण कोरिया या देशाच्या शास्त्रज्ञांनी हिरे तयार करण्यासाठी सुपरफास्ट पद्धत विकसित केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पंजाब पोलिसांनी मिशन निश्चित कोणत्या भारतीय राज्यात सुरू केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पंजाब। तर मित्रांनो, पंजाब पोलिसांनी मिशन निश्चित पंजाब या भारतीय राज्यात सुरू केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, कोणत्या संस्थेने अभिनव फायर रेस्क्यू ड्रोनचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 IIT धारवाड। तर मित्रांनो, IIT धारवाड या संस्थेने अभिनव फायर रेस्क्यू ड्रोनचे अनावरण केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, मे 2024मध्ये भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर हा किती होता? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 4.75%। तर मित्रांनो, मे 2024मध्ये भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर हा 4.75% एवढा होता। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, हिंदी साहित्य भारती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 कृष्ण प्रकाश। तर मित्रांनो, हिंदी साहित्य भारती पुरस्काराने कृष्ण प्रकाश यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, रामसर स्थळांच्या यादीत कोणत्या राज्यातील पक्षी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 बिहार। तर मित्रांनो, रामसर स्थळांच्या यादीत बिहार या राज्यातील पक्षी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, 2023-24मध्ये भारताने कोणत्या देशातून सर्वाधिक FDI प्राप्त केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सिंगापूर। तर मित्रांनो, 2023-24मध्ये भारताने सिंगापूर देशातून सर्वाधिक FDI हे प्राप्त केले आहे। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 14. ग्लोबल पीस इंडेक्स 2024मध्ये 163 देशामध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 116. तर मित्रांनो ग्लोबल पीस इंडेक्स 2024मध्ये 163 देशामध्ये भारताचा क्रमांक हा 116 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. अंतराळात 1000 संशयी दिवस घालवणारा पहिला व्यक्ती कोणत्या देशाचा अंतराळवीर बनला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रशिया. तर मित्रांनो अंतराळात 1000 संशयी दिवस घालवणारा पहिला व्यक्ती रशिया या देशाचा अंतराळवीर बनला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. स्वतःचे डीपसी मशीन असलेल्या देशामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 6. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कोणता देश हा नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संस्थेमध्ये सामील झाला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भारत. तर मित्रांनो भारत देश नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संस्थेमध्ये सामील झाला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. नीती आयोगाने नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 आशिष कुमार डश. तर मित्रांनो नीती आयोगाचे नवीन संचालक म्हणून आशिष कुमार डश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतीय स्पर्धा आयोग CCIचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इंदरपाल सिंग बिंद्रा. तर मित्रांनो भारतीय स्पर्धा आयोग CCIचे सचिव म्हणून इंदरपाल सिंग बिंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. ऑगस्ट 2024मध्ये होणाऱ्या भारताच्या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे नाव काय आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तरंग शक्ती. तर मित्रांनो ऑगस्ट 2024मध्ये होणाऱ्या भारताच्या पहिल्या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे नाव हे तरंग शक्ती आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पृथ्वीच्या ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या संस्थेने लहान हवामान उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 नासा. तर मित्रांनो पृथ्वीच्या ध्रुवांचा अभ्यास करण्यासाठी नासा या संस्थेने लहान हवामान उपग्रह प्रक्षेपित केला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 राकेश रंजन. तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन SSCचे अध्यक्ष म्हणून राकेश रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. कोणत्या देशाने युक्रेनला 1 अब्ज युरो किमतीचे लष्करी सहाय्य देण्याचे वचन दिले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 स्पेन. तर मित्रांनो स्पेन या देशाने युक्रेनला 1 अब्ज युरो किमतीचे लष्करी सहाय्य देण्याचे वचन हे दिले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. 1 मिनिटात फोन चार्ज करण्यास सक्षम तंत्रज्ञानाचा शोध लावणारा संशोधक कोण आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अंकुर गुप्ता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. कोणत्या संस्थेला 2024साठी आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 निम्हाण. तर मित्रांनो निम्हाण या संस्थेला 2024साठी आरोग्य संवर्धनासाठी नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. तृष्णा मोहिमेवर कोणती देशाची अंतराळ संस्था इस्रोसोबत सहयोग करत आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 फ्रान्स. तर मित्रांनो तृष्णा मोहिमेवर फ्रान्स या देशाची अंतराळ संस्था इस्रोसोबत सहयोग करत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे ब्रिजवर चाचणी चालवली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 चिनाब नदीवर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28.
भारतातील तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 PV सिंधू. तर मित्रांनो भारतातील तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनच्या विकासासाठी आणि चाचणीसाठी इस्रोसोबत कोणत्याच कंपनीने सहकार्य केले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 विप्रो 3D. तर मित्रांनो 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनच्या विकासासाठी आणि चाचणीसाठी इस्रोसोबत विप्रो 3D या कंपनीने सहकार्य केले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीचा रजा लागू करणारे भारतातील कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय पहिले ठरले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर हा कोण बनला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 निशांत देव. तर मित्रांनो 2024 पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर हा निशांत देव आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोकसभेच्या किती सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 17. तर मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोकसभेच्या 17 सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. कोणत्या वित्तीय संस्थेने 8 लाख कोटीहून अधिक बाजार भांडवलीकरणाचा टप्पा गाठला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 स्टेट बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. कोणत्या देशाने 700 मीटर पादचारी राष्ट्रीय एकतेच्या पुलाचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 हंगेरी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. कोणती बँक ही दुबईमध्ये तिचे जागतिक उपस्थिती वाढवण्यासाठी प्रतिनिधी कार्यालय उघडत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पंजाब नॅशनल बँक. तर मित्रांनो पंजाब नॅशनल बँक ही दुबईमध्ये तिचे जागतिक उपस्थिती वाढवण्यासाठी प्रतिनिधी कार्यालय उघडत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. भारतातील कोणत्या राज्य सरकारने महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किटमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणुकीची घोषणा केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. सीझियम अणू असलेल्या पहिल्या व्यावहारिक अचूक अणुघड्याळाचा शोध हा कोणत्या वर्षी लागला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 1955 साली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. कोणत्या कंपनीने सलग 3 वर्षे जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये आपले स्थान मिळवले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इन्फोसिस. तर मित्रांनो इन्फोसिस या कंपनीने सलग 3 वर्षे जगातील सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये आपले स्थान मिळवले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. कोणत्या कंपनीने जागतिक ॲथलेटिक्ससोबत 5 वर्षाचा प्रसारण करार केला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 टाटा कम्युनिकेशन. तर मित्रांनो टाटा कम्युनिकेशन या कंपनीने जागतिक ॲथलेटिक्ससोबत 5 वर्षाचा प्रसारण करार केला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. सौर रोटेशनमध्ये नवीन पॅटर्न शोधण्यासाठी चीनी शास्त्रज्ञांनी वापरलेल्या उपग्रहाचे नाव हे खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पाठलाग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. युक्रेनमध्ये नुकतीच शांतता परिषद ही कोठे झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 स्वित्झर्लंड. तर मित्रांनो युक्रेनमध्ये नुकतीच शांतता परिषद ही स्वित्झर्लंड येथे झाली आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे. FI 25साठी भारतासाठी फिच रेटिंगचा सुधारित GDP वाढीचा अंदाज हा काय आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे
योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 7.2%. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. कोणती संस्था ही इस्रोसोबत निसार उपग्रह मोहिमेवर सहयोग करत आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नासा. तर मित्रांनो नासा ही संस्था इस्रोसोबत निसार उपग्रह मोहिमेवर सहयोग करत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. गृह मंत्रालयाने दिल्ली महानगरपालिकेच्या MCD आयुक्तपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अश्वनी कुमार. तर मित्रांनो गृह मंत्रालयाने दिल्ली महानगरपालिकेच्या MCD आयुक्तपदी अश्वनी कुमार यांची नियुक्ती केली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. नालंदा विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला, ज्यामुळे विद्यापीठाच्या स्थापनेचा मार्ग हा मोकळा झाला आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2010. तर मित्रांनो नालंदा विद्यापीठ कायदा हा 2010 वर्षी मंजूर झाला आहे, ज्यामुळे विद्यापीठाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. चेक इन लगेजसाठी भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा ही कोठे सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दिल्ली विमानतळ. तर मित्रांनो चेक इन लगेजसाठी भारतातील पहिली स्वयंसेवा यंत्रणा ही दिल्ली विमानतळ येथे सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. आर्मी हॉस्पिटल संशोधन आणि संदर्भामध्ये भारतीय सैन्याने अलीकडेच कोणत्या नवीन सुविधेचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 स्किन बँक. तर मित्रांनो आर्मी हॉस्पिटल संशोधन आणि संदर्भामध्ये भारतीय सैन्याने अलीकडेच स्किन बँक या नवीन सुविधेचे उद्घाटन केले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. राजनैतिक हालचाली दरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी 24 वर्षातील पहिली भेट ही कोठे केली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 उत्तर कोरिया. तर मित्रांनो राजनैतिक हालचाली दरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी 24 वर्षातील पहिली भेट ही उत्तर कोरिया येथे केली आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.